नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण आपला इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा जो काही आपला तिसरा धडा वर्तुळ चालू होता, तर हा दुसरा म्हणजे तिसरा व्हिडिओ असणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या धड्यातील बेसिक फॅक्ट्स पाहिलेला. त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं तर 3.1 एक्सरसाइज पाहिलेलं आहे. त्याची एकदम व्यवस्थितरित्या उत्तरे कशी येतात ते पाहिलेले. आणि आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे 3.2 आपण काय करणार आहे, हा आपला एक्सरसाइज पाहणार आहोत. पूर्वी आपण जसं काही पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे काय की जो एक्सरसाइज आपण पाहणार आहोत, तर त्या एक्सरसाइजच्या अगोदर ज्या काही प्रॉपर्टीज दिलेल्या असतात ना, त्या सर्व प्रॉपर्टी आपण अभ्यासणं खूप गरजेचं आहे. कारण त्या प्रॉपर्टीवर आधारितच आपला पुढचा एक्सरसाइज असणार आहे आणि त्याच्यानुसारच आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण काय केलं की वर्तुळाचा सर्कल या धड्याचा बेसिक मध्ये कव्हर केला. त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 3.1 एक्सरसाइज त्याच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे व्यवस्थित सोडलेला. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे 3.2 हा एक्सरसाइज सोडणार आणि 3.2 हा जो एक्सरसाइज आहे ना, तो त्याच्या अगोदरच्या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. ती कोणती प्रॉपर्टी आहे? तर ती प्रॉपर्टी आहे टचिंग सर्कलची. कोणती प्रॉपर्टी आहे? टचिंग सर्कलची. म्हणजे काय? तर दोन सर्कल आपल्याला दिले असतील, तर ते दोन सर्कल एकमेकाला कशा-कशा पद्धतीने टच होऊ शकतात आणि त्याच्यानंतर टच झाल्यानंतर त्यांच्या दोन सेंटर मधले डिस्टन्स आपण कशा पद्धतीने काढू शकतो. तर यावर आधारित हा आपला एक्सरसाइज असणार आहे. तर आपण वेळ न वाया घालवता आपल्या या एक्सरसाइजला सुरुवात करूया. आणि सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी एक व्हिडिओ पूर्णपणे बघा. जेणेकरून तुमचा हा धडा इथेच पक्का होऊन जाईल. तुम्हाला तिकडे पण व्हिडिओ बघत बसण्याची गरज पडणार नाही. चला आपण हा पहिल्यांदा आपले टचिंग सर्कलचे थेरम पाहू. काय आहे आपले थेरम? जर तुम्ही इथे पाहिलं, तर तुम्हाला 2 वर्तुळ दिसत आहेत. बघा, पहिली ही आकृती दिसत आहे आणि दुसरी ही आकृती दिसत आहे. पहिल्यांदा काय झालं, 2 सर्कल आपल्या बाहेरच्या बाजूला टच झालेले आहेत. तर याला म्हणायचं एक्सटर्नल टच. याला काय म्हणायचं? आपण 2 सर्कल एक्सटर्नली टच झालेले आहेत आणि ह्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे, इथं 2 सर्कल इंटरनली टच झालेले आहेत. म्हणजे एक वर्तुळ बाहेर आहे आणि दुसरा सर्कल काय आहे, म्हणजे दुसरा वर्तुळ त्याच्या आतमध्ये आहे. पहिल्यांदा बघा, इथं जर आपण पहिल्यांदा पाहिलं, तर 2 सर्कलचे काय बाहेर टच झालेले आहेत ना, तर हा एक सर्कल आहे आणि हा एक सर्कल आहे आणि हे त्यांचे दोन काय सेंटर आहे. तर 2 सेंटर आपण डिस्टन्स काढायचं आपल्याला. काय करायचं? डिस्टन्स काढायचं आहे. तर अगोदर त्याच्या अगोदर आपण या थेरमचं स्टेटमेंट पाहू. काय स्टेटमेंट? टू सर्कल each other where point of contact lies on the line joining their circles. म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? बघा, हा एक सर्कल आहे. दुसरा हा एक सर्कल, दुसरा हा एक सर्कल समजा. आणि हे दोन सर्कल काय झाले? ह्या पॉइंटला टच झाले. म्हणजे याला म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. याला काय म्हणायचं? त्या दोन सर्कलचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचं. आणि हे थेरम काय सांगतो आपल्याला, की हा जर पण अशा पद्धतीने जर हे जे सर्कल टच झाले त्या सर्कलला टच झाल्यानंतर त्यांचे जे दोन सेंटर्स असणार आहेत त्यांना जर असे आपण जोडलं, तर ह्या सर्कलचे दोन टच पॉईंट जो असणार आहे तो कुठे येणार आहे? ह्या दोन सेंटरला जोडणाऱ्या रेषेवर येणार आहे, असं यांचं सांगणं आहे. आणि त्याच्यामुळं हे रेषे म्हणजे हा जो पॉईंट आहे याच्यावर आल्यामुळं त्या दोन सेंटर मधले डिस्टन्स किती असणार आहे? तर याची रेडियस असणार आहे. म्हणजे दोन सेंटर मधले डिस्टन्स किती असणार आहे? जर एक्सटर्नल टच झाले तर दोन रेडियसची बेरीज असणार आहे आणि जर इंटरनल टच झालं तर दोन रेडियसची वजाबाकी असणार आहे. म्हणजे असं सबट्रॅक्शन असणार आहे दोन जोडीचं. पुन्हा जर कोणामधून कोण वजा करायचं, तर मोठ्या सर्कलच्या रेडियस मधून लहान सर्कलची रेडियस काय करायची? वजा करायची. मग आपल्याला त्या दोन सेंटर मधला डिस्टन्स मिळणार आहे. तुम्ही जर कळलं मित्रांनो, तर इथे बघा, हे दोन सर्कल व्हायच्या बाजूला टच झालेत. त्याच्यामुळे दोन सेंटर मधला डिस्टन्स किती असणार आहे? पहिल्या रेडियसची बेरीज आणि दुसऱ्याची बेरीज असणार आहे. आणि समजा हे जर दोन सर्कल इंटरनली टच झाले, कशा टच झाले? इंटरनल. समजा हा पहिला सेंटर आहे आणि दुसरा सेंटर आहे आणि मला काय करायचं? या दोन सेंटर मधला डिस्टन्स काढायचं. मला काय करायचं? या दोन सेंटर मधला डिस्टन्स काढायचा. मग मी काय करणार? मोठ्या सर्कलच्या रेडियस मधून लहान सर्कलची रेडियस काय करणार? वजा करून टाकणार. मग मला ह्या दोघांमध्ये काय मिळणार आहे? डिस्टन्स मिळणार आहे. एवढा सोपा पॉईंट आहे हा. एवढं लक्षात ठेवायचं. एक्सटर्नल टच झाले, दोन रेडियसचे बेरीज करायचे. इंटरनल टच झाले, दोन रेडियसची वजाबाकी करायची. सगळं काम. चला आपण आता काय करूया? आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूया आणि हा आपल्या समोर हा आपल्या 3.2 मधला पहिला प्रश्न असणार आहे. आता हे ब्लिंक का व्हायला लागले? इथं बघा, हा आपला पहिला प्रश्न आहे. वरचा पहिला प्रश्न काय दिसतो आपल्याला? तर इथे पहिला प्रश्न असा आहे की two circles having radius 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally. Find the distance between them. बघा, दोन सर्कल दिलेले आहेत. हा एक सर्कल आहे मोठा आणि याची ही रेडियस आहे आणि हा एक सर्कल आहे लहान, त्याची ही रेडियस आहे. मोठ्या सर्कलची जी रेडियस आहे ती किती दिल्या? 4.8 दिल्या. लहान सर्कल रेडियस आहे ती किती दिल्या? 3.5 दिल्या. आणि आपल्याला दोन सेंटर मध्ये डिस्टन्स काढा. मग तुम्ही काय करणार? तुम्ही करणार दोन रेडियसच्या वजाबाकी. कारण आपल्याला इंटरनल टच झालेत आणि इंटरनल टच झाल्यामुळं त्यांच्या रेडियस मध्ये डिस्टन्स कसं काढत असतो? सॉरी, त्यांच्या सेंटरमधला डिस्टन्स कसं काढत असतो? दोन रेडियसची वजाबाकी करून काढत असतो. एक मिनिट.
मग आता आपल्याला दोन सर्कल दिले आहेत. पहिला सर्कल कितीचा आहे? पहिल्या सर्कलचा आहे त्याला म्हणू आपण R1. R1 इज 3.5 सेंटीमीटर दिले आणि आपल्याला R2 किती आहे? R2 इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. R1 म्हणजे पहिल्या सर्कलची रेडियस आणि R2 म्हणजे दुसऱ्या सेंटरची रेडियस. तर विचार काय? फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. मग आता काय करायचं? डिस्टन्स बिटवीन कसं करायचं? डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स इज इक्वल टू काय असणार आहे? मग त्यातून मार्क म्हणजे काय? R2 मायनस R1 किती आहे? R2 4.8 मायनस 3.5. 4.8 मायनस 3.5 गेलं किती उरतं? 1.3 होतं. किती उरतं? 1.3 सेंटीमीटर. करून बघा किती उरतंय? 1.3 उरणार आहे. म्हणजे त्यांच्या दोन सेंटर मधलं डिस्टन्स किती येणार आहे? 1.3 सेंटीमीटर येणार आहे. आता हे असं का केलं? कारण हे असं इंटरनल टच झालं त्याच्यामुळे केलं. सबस्ट्रक्शन केलं. जर समजा हे एक्सटर्नल टच झालं असतं तर आपण काय केलं असते? एडिशन केलं असते. आपण काय केलं असते? एडिशन केली असती. ठीक आहे मित्रांनो? तर चला हे आपला अगदी सोपं गणित आहे पहिलं. पहिलं दुसरं गणित एकदम सोपं आहे. आता हे बघा हे दुसरं गणित दिलं आपल्याला. दुसऱ्या मध्ये काय सांगितलं बघा. इथे सांगितलं आपल्याला की circles of radius 5.5 centimeter and 4.2 centimeters touch each other externally. Find the distance between their centers. तर येतं एकदा R1 किती आहे? R1 आहे 5.5 सेंटीमीटर आणि R2 किती आहे? R2 आहे 4.2 सेंटीमीटर. मग डिस्टन्स कसं येणार आहे? डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स. एक्सटर्नल टच झाले त्याच्यामुळे ह्यांची बेरीज करायची म्हणजे काय? R1 प्लस R2 येणार आहे. R1 किती आहे? 5.5. R2 किती आहे? 4.2. मग किती येणार आहे? 7 आणि 9 म्हणजे किती आलं डिस्टन्स? 9.7 सेंटीमीटर यांच्या दोघांमधलं डिस्टन्स आलेलं आहे. हे झालं आपलं दुसरं गणित. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे दोन्ही गणित सोडलेली आहेत. चला तिसऱ्या गणितावर सोडू. आपण काय करू आता? तिसऱ्या गणितावर जाऊया. चला हे तिसरं गणित आहे हे आपल्याला वाचायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? याच्यामध्ये आपल्याला सर्कल ड्रॉ करायला सांगितलं म्हणजे तिथं तुम्हाला डिस्टन्स काढायचं नाही दोन सेंटर मधलं तिथं तुम्हाला म्हणजे पूर्ती काढायचं आहे डायग्राम काढायचं आहे बघा काय रेडियस ऑफ टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर ड्रॉ द फिगर ऑफ दीज सर्कल्स टचिंग इच अदर एक्सटर्नली पहिल्यांदा आणि नंतर इंटरनली मग आता आपण पहिल्यांदा काढू एक्सटर्नल टच होताना काय काढू डायग्राम एक्सटर्नली मला सांगा जेव्हा दोन सर्कल एक्सटर्नल टच होत असतात तेव्हा त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स कसं असतं दोघांची बेरीज असते दोघांनी काय असते बेरीज असते मी ते काढा डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स डिस्टन्स बिटवीन सेंटर किती असणार आहे R1 प्लस R2 काय असणार आहे R1 प्लस R1 किती आहे बघा 4 सेंटीमीटर आहे आणि R2 किती आहे 2.8 सेंटीमीटर त्याला 6.8 सेंटीमीटर आहे मग एवढं काय झालं ह्या दोघांच्या मधलं सेंटर मधलं डिस्टन्स झालं ह्या दोन सर्कलच्या सेंटर मधलं डिस्टन्स झालं मग आता तुम्ही काय करायचं बघा मित्रांनो एकदम सोपी टेक्निक सांगतो तुम्हाला काय करायचं आणि जे काय आपला 6.1 डिस्टन्स आलेला आहे ना तेवढी एक लाईन काढून घ्यायची काय करायची तेवढी एक लाईन काढून घ्यायची हा पहिला पॉईंट असणार आहे म्हणजे पहिला सेंटर आणि काय असणार हा दुसरा सेंटर असणार आहे मग आता तुम्ही काय करायचं पहिला सर्कल बघा पहिला सर्कल किती सेंटीमीटर रेडियस आहे 4 सेंटीमीटर रेडियस आहे मग तुम्ही काय करायचं 4 सेंटीमीटर रेडियस घ्यायची आणि अशा पद्धतीने एक सर्कल इथं असं करून घ्यायचा बोला म्हणजे हा झाला तुमचा पहिला सर्कल नंतर दुसरा सर्कल काढायचा आहे पहिल्या सर्कलची सेंटर झाला आणि हा दुसऱ्या सर्कलचा सेंटर झाला मग दुसरा सर्कल किती आहे बघा 2.8 आहे मग तुम्ही 2.8 घ्यायचा डिस्टन्स आणि त्याच्यानंतर इथं दुसरा सर्कल अशा पद्धतीनं काढून घ्यायचा तुम्हाला ऑटोमॅटिकली अशा पद्धतीने दोन सर्कल मिळणार आहेत जे की तुम्हाला एक्सटर्नली टच असलेले सर्कल असणार आहेत तर हे झालं आपलं पहिला पॉईंट जिथं सर्कल एक्सटर्नली टच झालेले आहेत तर दुसरा दुसरा असणार आहे इंटरनली टच होणार आहेत आता काय होणार आहे इंटरनली हा आता आपल्याला माहित आहे जेव्हा दोन सर्कल इंटरनल टच होत असतात ना तेव्हा त्यांच्या सेंटर डिस्टन्स आपण कसं करतो दोन रेडियसची सबस्ट्रॅक्शन करून कसं काढतो दोन रेडियसची सबस्ट्रॅक्शन करून मी काढू इथं डिस्टन्स बिटवीन सेंटर काय करणार डिस्टन्स बिटवीन सेंटर किती येतंय R1 मायनस R2 मोठं कोण आहे R1 आहे R1 मायनस R2 4 मायनस 2.8 किती येतं मग 1.2 सेंटीमीटर येते किती 1.2 सेंटीमीटर येतं मग आता तुम्ही काय करणार तुम्ही एक रेस काढून घेणार कितीची 1.2 ची मग झाला पहिला रेडियस आणि ही झाली दुसरी रेडियस अशा पद्धतीने समजलं 1.2 आता नंतर काय करणार त्या सर्कल किती सेंटीमीटर रेडियस आहे 4 सेंटीमीटर रेडियसचा आहे मग तुम्ही काय करणार कंपास घेणार त्याच्यामध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आणि तुम्ही अशा पद्धतीने हा काय करणार यांनी सर्कल काढून घेणार अशा पद्धतीने सगळं काम तुमचं आणि दुसऱ्या पद्धती दुसरा काय करणार दुसरा सर्कल करणार कितीचा दुसरा सर्कल 2.8 चा आहे मग आता तुम्ही काय करणार त्याचा परत हा दुसरा सर्कल अशा पद्धतीनं काढून घेणार सिंपल काम बघा मग दोन सेंटर सर्कल मिळणार आहेत जे की तुम्हाला इंटरनल टच मिळणार आहे इथं झालं पहिले एक्सटर्नल टचिंग सर्कल आणि इथं झाले दोन इंटरनल टच सर्कल मग याच्यासाठी तुम्ही काय करणार
एक्सटर्नल टच करताना दोन रेड्स बेरीज करायचे आणि प्रत्येक जे टोक असणार आहे, दोन एंड पॉईंट असणार आहे, म्हणजे ती लाईन काढून घ्यायची जेवढ्या रेड्सची बेरीज झाल्या आणि त्या लाईनवर पहिली टोक आणि दुसऱ्या टोकापासून काय करायचं, हे दोन दिलेले सर्कल मापाचे काढून घ्यायचे. सगळं काम. अशा पद्धतीने हा तिसरा प्रश्न आपण एकदम व्यवस्थितरित्या सोडविलेला आहे. समजलं मित्रांनो? चला आता आपण काय करूया, पुढच्या एक्झाम्पलवर जाऊया. बघा हे आपलं पुढचं गणित आहे. हे गणित जरा महत्वाचं आहे. हे गणित आणि याच्या पुढचं गणित, ही दोन्ही गणित खूप महत्वाचे आहेत. कारण जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले, तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीची पडलेली गणित दिसतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे गणित जरा व्यवस्थित लक्ष देऊन पहा. चला आपण गणित वाचू. काय दिलंय? दोन सर्कल दिले आहेत. पहिला लहान सर्कल आहे, दुसरा मोठा सर्कल आहे. पहिला लहान सर्कल जो आहे त्याचा सेंटर पी दिलेला आहे आणि दुसरा मोठा सर्कल जो आहे त्याचा सेंटर क्यू दिलेला आहे. आता वाचू गणित. सर्कल्स विथ सेंटर पी अँड द सेंटर क्यू टच इच अदर ऍट पॉइंट आर, म्हणजे आरच्या ठिकाणी ते काय झाले, जॉईन झालेले आहेत दोन सर्कल. अ लाईन पासिंग थ्रू आर मीट्स द सर्कल ऍट ए अँड बी रेस्पेक्टिव्हली. आता काय केलंय, आर पासून एक लाईन काढल्या ए वर आणि परत तिथून पुढे बी वर काढल्या, म्हणजे एक आडवी लाईन काढलेली आहे. आणि आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, प्रूव्ह दॅट खाली स्टेटमेंट प्रूव्ह करायचे आहे. बघा पहिलं काय आहे, एपी ला पॅरल आहे बी क्यू, त्याच्यानंतर एपीआर ट्रायंगल सिमिलर आहे आरक्यूबी ट्रायंगल. त्याच्यानंतर आरक्यूबीचं माप काढायचं, जर पीएआर 35 असेल तर आरक्यूबी किती. काय अडचण आहे मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने आपण याला सोडवायचं आहे. चला बघूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं बघा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे सोडवायचं आहे. काय विचारलंय, एपी ला पॅरल बीक्यू असणार आहे. पहिल्यांदा एपी आणि बीक्यू आहेत कुठे ते बघूया. चला हे बघा, इथं एपी आहे आणि इकडे काय असणार आहे, हे बीक्यू आहे. ह्या दोन लाईन पॅरल आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे. सर्वात महत्वाचं मित्रांनो मला एक सांगा, दोन लाईन पॅरल आहेत असं आपण केव्हा म्हणतो, तीन कंडिशन असतात. पॅरल लाईनच्या कंडिशन किती आहेत, तीन कंडिशन आहेत. कंडिशन दोन दोन लाईन्स पॅरल असतील, काय असेल, दोन लाईन पॅरल असेल आणि ही त्यांची जर ट्रान्सव्हर्सल असेल, काय असेल, ट्रान्सव्हर्सल असेल, तर अशा पद्धतीनं या दोन लाईन पॅरल कधी बनतात, जर त्यांच्यामधील हे जे कोण अल्टरनेट अँगल आहेत ना, ते अल्टरनेट अँगल इक्वल आले, किंवा जर त्यांच्यामधील करस्पॉन्डिंग इक्वल अँगल इक्वल आले, किंवा त्यांच्यामधील हे जे काय इंटरनल असतात ना, इंटरनल अँगलची पेअर जी काय आहे ती काय असणार आहे, सॉरी इंटरनल नाही, इंटिरियर अँगलची पेअर जी असणार आहे ती सप्लिमेंटरी असते, म्हणजे त्या दोघांची बेरीज झाली पाहिजे अँगलची 180 डिग्री आली पाहिजे, तेव्हा हे दोन लाईन पॅरल आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे तीन टेस्ट पैकी कोणती एक टेस्ट आपल्याला पाहिजे प्रूफ करून, आणि आपण काय दाखवणार आहे, अल्टरनेट अँगल इक्वल आहे असं आपण इथं दाखवणार आहे. त्याच्यासाठी बघा आपण पहिल्यांदा काय करायचं, चला बघू. आता जर तुम्ही तिथं पाहिलं पहिल्या सर्कलमध्ये मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, एपी हा जो एपी आहे, पहिला सर्कल कोणता आहे सांगा, हा सर्कल आहे. त्याच्यामध्ये ट्रायंगल कोणता आहे, पी ए आर. कोणता ट्रायंगल आहे, इन ट्रायंगल पी ए आर. दुसरा ट्रायंगल कोणता आहे, पी ए आर आणि क्यू बी. कोणता दुसरा ट्रायंगल, क्यू बी आर. इन ट्रायंगल पी ए आर अँड ट्रायंगल क्यू बी आर. काय मला सांगा, बस आपण पहिल्यांदा पहिल्या ट्रायंगल मध्ये घेऊ. पहिला ट्रायंगल कोणता आहे, पहिला ट्रायंगल आहे पी ए आर. त्याच्यामध्ये जर मला सांगा मित्रांनो, तुम्ही जर इथं बघितलं तर ही लाईन कोणाला समान आहे, एपी आणि पी आर कशा आहेत, समान आहेत. का समान आहेत, कारण त्या एकाच सर्कलच्या दोन रेडियस आहेत. काय, त्या एक सर्कलच्या दोन रेडियस आहेत, आणि त्याच्यामुळं जर दोन रेषा म्हणजे ह्या ट्रायंगलच्या दोन बाजू समान असेल तर त्यांच्या समोरचे अँगल पण काय असणार आहेत, समान असणार आहेत. का समान असणार आहेत, आयसोसेलेस ट्रायंगल थेरमनुसार. म्हणजे बघा हा त्रिकोण मी काढला, त्या त्रिकोणाची ही बाजू आणि ही बाजू जर समान असेल तर ह्या बाजूच्या समोरचा हा कोण, ह्या बाजूच्या समोरचा हा कोण, हे कोण पण कसे असणार आहेत, समान असणार आहेत. का, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम नुसार. मग आता मला सांगा मित्रांनो, जर ही बाजू समान असेल, ही बाजू समान असेल, तर ह्याच्या समोरचा हे अँगल आणि ह्याच्या समोरचा हा अँगल समानच असणार आहेत. आपण त्याच्यानुसार इथं ती मांडणी करून घेऊया. मला लिहायचं काय, पी ए, पीए ला कॉंग्रुएंट कोण असणार आहे, पीए ला पी आर असणार आहे. का कॉंग्रुएंट असणार आहे, कारण रेडियस ऑफ सेम सर्कल, रेडियस ऑफ सेम सर्कल. जर दोन बाजू समान असतील त्या ट्रायंगलच्या, तर त्यांच्या समोरचे अपोजिट अँगल्स पण काय असणार, इक्वल असणार. मग पहिला अँगल कोण आहे, पी ए आर. दुसरा कोण आहे, ए पी ए आणि पी आर ए. Therefore, अँगल पी ए आर कॉंग्रुएंट अँगल कोण असणार आहे, पी आर ए. काय असणार आहे, आयसोसेलस ट्रायंगल थेरम. असणार आहे, आयसोसेलस ट्रायंगल थेरम नुसार अँगल पी ए आर आणि अँगल पी आर ए हे दोन काय असणार आहेत, समान असणार आहेत. हे झालं पहिलं. मला सांगा मित्रांनो, दुसरी इथं बघा, हा अँगल बघा आणि हा अँगल बघा, इथे काय असणार आहे, त्याच्यानंतर ते आपण नंतर काढू. मला आता हे झालं, पहिल्या ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल समान आहेत असं आपण दाखवलं. ट्रायंगल बघा, कुठलं ट्रायंगल आहे, इन ट्रायंगल आर क्यू बी. दुसरं इन ट्रायंगल पी आर झाला. कोणता ट्रायंगल झाला आपला, पहिला ट्रायंगल पी आर झाला. आता दुसरा बघा कोणता आहे, आर क्यू बी. इन ट्रायंगल आर क्यू. तुम्हाला सांगा इथं
इथं आरक्यूला समान कोण असणार आहे? आरक्यूला समान क्यूबी असणार आहे. का समान असणार आहे? कारण एक एक सर्कलच्या त्या दोन रेडियस आहेत त्याच्यामुळे समान असणार आहे. माहिती काय? आरक्यूला कॉंग्रंट कोण असणार आहे? बी क्लॉस. आरक्यूला कॉंग्रंट कोण असणार आहे? बी क्लॉस असणार आहे. आणि रिझन काय येणार आहे? सेमच येणार काय? रेडियस ऑफ द सेम सर्कल. काय येणार आहे? रेडियस ऑफ द सेम सर्कल. असं जर असेल तर त्यांच्या समोरचे अँगल पण काय असणार? कॉंग्रंट असणार आहे. म्हणजे ह्याच्या समोरचा हा अँगल आणि याच्या समोरचा हा अँगल हे दोन काय असणार? कॉंग्रंट असणार आहेत. मग आता मला सांगा हा अँगल कुठला आहे? क्यू आर बी. कुठला अँगल? क्यू आर बी. याला कॉंग्रंट कोण असणार आहे? अँगल क्यू बी. कोण असणार आहे? अँगल क्यू बी आर. परत इथं काय येणार आहे? आयसोसेलेस ट्रायंगल थिअरमच येणार आहे. काय येणार आहे? आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम नुसारच हे होणार. चलो मग आता आपण काय केलं? हे पहिल्यांदा हे दोघं समान आहेत असं दाखवलं आणि परत हे दाखवलं हे दोघं समान आहेत असं पण दाखवलेलं आहे. आता जर पुढचा पॉईंट पाहिला तर मला सांगा तिसरा पॉईंट. अजून एक ट्रायंगल अजून एक अँगल कोणता आहे सांगा? कॉंग्रंट असणार आहे बघा. हा अँगल बघितला आपण आणि हा अँगल पाहिला. हा अँगल कोणता आहे? पी एम ए आणि हा अँगल कोणता आहे? क्यू आर बी. हे दोघं जर बघितले तर अपोजिट अँगल आहेत. कसे अँगल? अपोजिट अँगल आहेत आणि त्याच्यामुळे ते दोघंही काय असणार? कॉंग्रंट असणार आहेत. मग तेही आपण इथं लिहूया. हा अँगल कोणता आहे? ए आर किंवा पी आर ए. अँगल पी आर ए याला कॉंग्रंट कोण असणार आहे? अँगल क्यू आर बी. अँगल क्यू आर बी. रिझन काय येणार आहे? अपोजिट अँगल. काय येणार रिझन? अपोजिट अँगल. अशा पद्धतीने हे येणार आहे. तर बघा मित्र आपण काय केलं? आपण असं दाखवलं की ह्या अँगलला हा अँगल कॉंग्रंट आहे. ह्या अँगलला हा अँगल कॉंग्रंट आहे. त्याच्यामुळं हे दोन अँगल काय झालं? कॉंग्रंट झाले. समजा 30 असेल पण किती असणार आहे? 30 असणार आहे आणि ह्याच्यावर हाय मध्ये हा पण किती असणार आहे? 30 असणार आहे आणि याच्यावर साय मध्ये हा पण किती असणार आहे? 30 असणार आहे. हे दोघे झाले अँगल ए आणि बी हे दोघं पण काय झाले? कॉंग्रंट झाले आणि त्याचं पण माप किती आलं? 30च आलेलं आहे. ते आपण पुढे दाखवू. चल मला सांगा मग आता अशा पद्धतीने आपण जर इथं सांगितलं तर दोन्ही ट्रायंगल कुठल्या टेस्टनुसार सिमिलर असणार आहेत? दोन्ही ट्रायंगल अँगल टेस्टनुसार सिमिलर असणार आहेत. देअरफॉर ट्रायंगल याचं नाव काय झालं? पी ए आर सिमिलर ट्रायंगल क्यू आर बी. क्यू आर बी. रिझन काय आलं? अँगल टेस्टनुसार. रिझन काय आलं? अँगल टेस्टनुसार म्हणजे आपण हे दोन सिमिलर दाखवून दिलेले आहेत अशा पद्धतीनं. दुसरं मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, जर एका ट्रायंगल मध्ये जर दोन ट्रायंगल सिमिलर आले तर त्यांचे तिन्ही अँगल काय असतात? कॉंग्रंट असतात. जर दोन ट्रायंगल सिमिलर आले तर त्यांचे तिन्ही अँगल काय असतात? सिमिलर म्हणजेच कॉंग्रंट असतात. मग आता मला सांगा जर हा अँगल इक्वल असेल आणि हा अँगल इक्वल असेल हा अँगल आणि हा अँगल पण काय असणार आहे? इक्वल असणार आहे. का? कारण जर दोन अँगलचे माप बेल तर ते सेम येणार आहेत आणि तिघांची बेरीज 180 असते म्हणजे उरलेले दोन माप काय येणार? समानच येणार आहेत. मग त्याच्यामुळे देअरफॉर अँगल हा कोणता आहे? ए पी आर. अँगल ए पी आर कॉंग्रंट कोणाला? अँगल आर क्यू बी. कोण येणार? अँगल आर क्यू बी येणार आहे. समजलं का? जर दोन ट्रायंगल सिमिलर आले तर त्यांचे सगळे करस्पॉन्डिंग अँगल काय असतात? इक्वलच असतात. मग आता ह्याच्या पुढे मग आता काय करायचं? आता काय आपण बघितलं तर हा अँगल सिमिलर आलाय कोणाला? याला. आणि ह्या अँगल कसे अँगल आहेत? अल्टरनेट अँगल आहेत. कसे अँगल आहेत? अल्टरनेट अँगल आहेत बघा. हा एक अँगल आणि हा खालचा हा अँगल. बघा ह्या दोन लाईन्स आहेत आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. एक वरचा अँगल एक खालचा अँगल आणि हे दोन काय झाले? बघ अल्टरनेट अँगल झाले आणि अल्टरनेट अँगल जर इक्वल असेल ह्या दोन लाईन्स कशा असणार आहेत? त्या पॅरलल असणार आहेत. लिहायचं देअरफॉर जर हे दोन अँगल इक्वल आहेत ह्याचा अर्थ ह्या दोन लाईन काय झाल्या? पॅरलल झाल्या. लिहायचे मग काय? लाईन एपी पॅरलल लाईन क्यू काय असणार आहे? अल्टरनेट अँगल बिटवीन टू पॅरलल लाईन्स. काय येणार आहे? अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. अल्टरनेट अँगल आर इक्वल म्हणजे हे झालं पहिलं स्टेटमेंट प्रूव्ह. हे झालं इथं दुसरं स्टेटमेंट प्रूव्ह. म्हणजे पहिला झालं दुसरं झालं. आता तिसरं विचारलंय. आता तिसरं मला सांगा तिसऱ्यामध्ये आपण मगाशी काय पाहिलेलं? तर तिसऱ्यामध्ये आपण पाहिलेलं की ज्याला हा इक्वल आणि ह्याच्या एवढंच आहे आणि ह्याच्या एवढंच आहे म्हणजे चारी पण अँगल काय झाले? इक्वलच झालेले आहेत. ते आता इथं लिहूया. काय लिहिणार इथं? अँगल पी ए आर कॉंग्रंट अँगल ए आर पी ह्याला कोण कॉंग्रंट आहे? हा कॉंग्रंट आहे म्हणजे क्यू आर बी. कॉंग्रंट अँगल क्यू आर बी आणि ह्याला कोण इक्वल आहे? हा इक्वल आहे. कोण आहे हा? क्यू बी. कॉंग्रंट अँगल क्यू बी इथं काही प्रूव्ह आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे. आता मला सांगा देअरफॉर आता बघा इथं काय विचारलं तुम्हाला? पी ए आर बघा पी ए आर कुठे आहे? हे बघा इथं पी ए आर किती आहे? 30 आहे. विचारलंय कोण? आर क्यू बी. कोणतं विचारलंय? आर क्यू नाही आर क्यू बी कुठे बघा? आर क्यू बी. आर
क्यू बी हा अँगल विचारला. कोणता विचारलाय? काय विचारलेलं आहे. मग मला सांगा मित्रांनो, हे दोन किती येतील? आता ह्या ट्रायंगल जर आपण पाहिलं तर हा पण किती येणार आहे? 35 येणार आहे आणि हा पण किती येणार आहे? 35 येणार. हे दोन किती झाले? 35 आणि 35 झाले. देअरफॉर इथं लिहायचं काय लिहायचं? इन ट्रायंगल कोणता? आर क्यू बी. इन ट्रायंगल आर क्यू बी. तिन्ही कोणाचे माप किती असतात? 180 अंश असतात. लिहायचं पहिल्यांदा कोण? क्यू आर बी. अँगल क्यू आर बी प्लस अँगल क्यू आर बी झाल्यावर आर क्यू बी. अँगल आर क्यू बी प्लस तिसरा अँगल कोण? आर क्यू बी झाल्यावर तर क्यू बी अँगल क्यू बी आर इज इक्वल किती आलं? 180 डिग्री आलं. मग आता बघा पहिला कोणता आहे? क्यू आर बी. कोणता आहे? क्यू आर बी हा किती आहे? 35 आहे. प्लस आर क्यू बी बघा. आर क्यू बी हा काढायचा आहे. अँगल आर क्यू बी प्लस अँगल क्यू बी आर. क्यू बी आर हा पण किती आहे? 35 आहे. इज इक्वल किती झालं? 180 डिग्री आलेला आहे. चला आता पुढे बघा. 35 आणि 35 किती झालं? 70 प्लस इकडे अँगल काय येणार आहे? आर क्यू बी इज इक्वल किती आलं? 180 आलं. आता हे 70 प्लस आहे तिकडे गेलं मायनस झालं आणि 180 मायनस 70 इज इक्वल किती आलं? 110 डिग्री आलं. किती आलं? 110 डिग्री म्हणजेच अँगल आर क्यू बी किती येणार आहे? 110 डिग्री येणार आहे. मग अशा पद्धतीने आपण तिन्ही प्रश्न सोडलेले आहेत. पहिला, दुसरा इथं आला आणि तिसरा शेवटचा तिथं आलेला आहे. अशा पद्धतीने. समजलं मित्रांनो? काही सुद्धा करायचं नाही. एकदम सोपं गणित आहे. परत येतो तुम्हाला एकदम हायलाइट देतो. काय करायचं बघा. पहिल्यांदा पहिल्या त्रिकोणातला पहिल्या वर्तुळातला पहिल्या सर्कल मधला पहिला ट्रायंगल आणि दुसऱ्या सर्कल मधला दुसरा ट्रायंगल हे दोन ट्रायंगल घ्यायचे आणि त्यांना सिमिलर प्रूफ करायचं. काय करायचं? सिमिलर प्रूफ करायचं. कसं सिमिलर प्रूफ करणार? बघा, हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे कारण अपोजिट अँगल आहे. त्याच्यानंतर ही रेषा रेडियस आहे त्याच्यामुळे यांच्या समोरचा हा कोण आणि याच्या समोरचा हा कोण काय समान आहे. मग ह्याला हा समान आहे आणि ह्याला हा समान आहे. हे आणि हे पण काय झाले? समान झाले. पण इथं बघा ही काय आहे? समान आहे कारण एका सर्कलच्या दोन रेडियस आहेत. त्याच्यामुळे ह्याच्या समोरचा हा कोण आणि ह्याच्या समोरचा हा कोण काय नाही कॉमन झाले आणि ह्याच्या एवढंच हा असेल तर हा ह्याच्या एवढा आला आणि हा पण ह्याच्या एवढा झाला म्हणजे चारी काय झाले? सेम झाले आणि दोन ट्रायंगल पण सिमिलर झाले. कोणत्यानुसार? अँगल टेस्ट नुसार. कोणानुसार? अँगल टेस्ट नुसार ते झाले सिमिलर आणि सिमिलर झाले असतील तर त्याच्या तिन्हीच्या तीन अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. त्याच्यामुळे हा जो काय तिसरा अँगल उरलेला आहे एपीआर आणि आरक्यूबी हे पण काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. आणि ते दोन कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे दोन अल्टरनेट अँगल आहेत. कोणत्या अँगल आहेत? अल्टरनेट अँगल आहेत. त्याच्यामुळे ह्या दोन लाईन्स काय झाल्या? पॅरलल झालेल्या आहेत. आणि मग शेवटचं काय? हे सर्व झाले समान. किती आलं ते? 35 झालेलं आहे. मग जर हा दुसरा त्रिकोण पाहिलं ह्याचं माप काढायचं आहे. हे 35 माहित आहे, हे 35 माहित आहे, हे करायचं आहे. तिन्हीची बेरीज आपण 180 डिग्री टाकणार आहे आणि त्याच्यानुसार तिसऱ्याचं उरलेलं माप काढणार आहे जे येणार आहे 110 डिग्री अशा पद्धतीनं. हे आपला तिसरा म्हणजे चौथा प्रश्न सोडून झालेला आहे. समजतंय का मित्रांनो? जर समजलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून गणित ठेवायचं आहे. चला आता आपण काय करूया? पुढच्या गणिताला आपल्या जाऊया आणि ह्या एक्सरसाइज मध्ये हे शेवटचं गणित असणार आहे. त्याच्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप करू नका. पूर्ण गणित पहा, व्यवस्थित लिहून ठेवा, स्क्रीनशॉट करा. अभ्यास करायचा आहे आपल्याला. चौथं गणित पाहूया. इथे काय झालंय? इथं एक सर्कल आहे ए सेंटरचा, दुसरा सर्कल आहे बी सेंटरचा आणि ते दोन सर्कल एकमेकाला एक्सटर्नली टच झालेले आहेत आणि त्याला एक सीडी ही लाईन काढलेली आहे. दोघांना ती काय आहे? टँजंट आहे. ऍट पॉइंट सी आणि डी. मग तुम्हाला विचारलंय काय? तर तुम्हाला त्या सीडीचं माप काढायचं आहे. किती माप काढायचं आहे? त्या सीडीचं माप काढायचं आहे. बघा आता सीडी कसा काढणार बघा. तुम्हाला पहिल्या सेंटर जो आहे, पहिल्या सर्कल जो बारका आहे त्याची रेडियस किती दिल्या? 4 सेंटीमीटर दिल्या आणि त्याच्यानंतर जो मोठा सर्कल आहे त्याची रेडियस किती दिलेली आहे? 6 सेंटीमीटर दिलेली आहे. बघा चला आता इथं बघूया परत एकदा. हे बघा हा लहान सर्कल आहे. ह्याची रेडियस किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. हा मोठा सर्कल आहे. याची रेडियस किती आहे? 6 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? आणि आपल्याला सांगितलेलं आहे या सीडीचं माप काढायचं आपल्याला. काय करायचं? ह्या सीडीचं माप काढायचं आहे. मग सीडीचं जर माप काढायचं असेल तर मित्रांनो आपल्याला एक काम करावं लागणार आहे. काय काम करावं लागणार आहे? थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागणार. काय कन्स्ट्रक्शन आहे बघा. आपल्याला आपण काय करायचं? हे जो दोन सेंटर नाही याला जोडून टाकायचं. याला काय करायचं? जोडून टाकायचं आणि हे सेंटर जोडून झाल्यानंतर हे जे काय सी आहे, ही जी काय बीडी आहे जोडून टाकायचं. हे झालं दुसरं कन्स्ट्रक्शन. आणि तिसरी काय करायचं? तिसरं ए पॉइंट पासून ही जी बीडी लाईन म्हणली ना याच्यावर परपेंडिक्युलर टाकायचं. काय टाकायचं याच्यावर? परपेंडिक्युलर टाकायचा. मग आता मला सांगा मित्रांनो, हा ए सी डी आणि इथं नाव देऊ एम. काय नाव देऊ इथं? एम नाव देऊ. ए सी डी एम हा काय झाला मग आता? रेक्टँगल झालेला आहे. काय झालेला आहे? हा रेक्टँगल झालेला आहे. म्हणून मला सांगा जर रेक्टँगल असेल तर अपोजिट साइड काय असतात? इक्वल असतात. अपोजिट साइड काय असतात? इक्वल असतात. मग मला सांगा मला काढायचा सीडी. सीडी काढायचा असेल तर तो केवढा असणार आहे? एम एवढाच असणार आहे. मग आता आपण जर एम काढला तर एम एवढाच कोण असणार आहे? सीडी असणार आहे. मग आपण काय करायचं? एम काढायचं. मग आता एम काढायचं कसा? बघा हा खालचा ट्रायंगल दिसतो का? हा ट्रायंगल हा जर 90 डिग्री असेल वरचा तर हा खालचा किती असणार आहे? हा पण 90 डिग्री
असणार आहे. किती असणार आहे तो? 90 डिग्रीत असणार आहे. बघा इथं. हा वरचा ट्रायंगल जर 90 डिग्री असेल, तर हा खालचा ट्रायंगल पण किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. मग आता ट्रायंगल कोणता घ्यायचा? ए, एम, बी. कोणता ट्रायंगल घ्यायचा? ए, एम आणि बी. आणि हे ट्रायंगल ए, एम, बी मध्ये राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळं आपण पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे. काय अप्लाय करणार आहे? पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे. पायथागोरस थेरम अप्लाय करून आपल्याला एम करायचं आहे. कोण करायचं आहे? एम करायचं आहे. आणि एम करण्यासाठी आपल्याला एबी आणि एमबी माहित पाहिजे. मग ते एबी आणि एमबी कसं करतो बघा आपण. हे दोन सर्कल एकमेकाला एक्सटर्नल टच झाले. कसे टच झाले? एक्सटर्नल टच झाले. त्याच्यामुळे ह्यांच्या दोन सेंटर मधलं डिस्टन्स किती असणार आहे? त्या दोन रेडियसची बेरीज असणार आहे. मग ही काय झाली बेरीज? याची रेडियस आहे 4, याची रेडियस आहे 6. हे टोटल किती झालं? हे टोटल झालेलं आहे. हे टोटल किती झालेलं आहे? 10 झालेलं आहे. पुढे बघा. मला सांगा, ह्या सर्कलची रेडियस किती आहे? टोटल 6 सेंटीमीटर आहे. ही टोटल किती डिस्टन्स आहे? 6 सेंटीमीटर आहे. आणि हे जे एसी आहे ना, एसी एवढंच कोण असणार आहे? एम असणार आहे. कारण हे परपेंडिक्युलर आहे. त्याच्यामुळे हा काय बनला? रेक्टँगल बनलेला आहे. काय बनलेला आहे? हा रेक्टँगल बनलेला आहे. आणि त्याच्यामुळे या अपोजिट काय करायचं? म्हणजे एसी एवढंच कोण असणार आहे? हे एम असणार आहे. मग मला सांगा, एसी किती आहे? 4 आहे. मग त्याच्यामुळे हे उरलं किती? हे 4 उरलं. आणि जर टोटल 6 असेल, हे जर 4 असेल, तर हे किती उरलं? तर हे उरलं 2. मग आता कळलं तुम्हाला, ही बाजू माहित झाली 10 आहे. ही बाजू माहित झाली किती आहे? 2 आहे. मग आता तुम्ही पायथागोरस थेरम टाकून एम काय करणार? एम करणार. आणि एम काढून झाल्यानंतर एम एवढं कोण असणार आहे? हे सीडी असणार आहे. एम एवढंच कोण असणार आहे? सीडी असणार आहे. आणि मग आपल्याला इथं सीडी मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण याला सोडवायचं आहे. बघा, आता समजलंय का? जर समजलं असेल, तर आता आपण काय करूया? याला व्यवस्थितरित्या लिहून घेऊया. हे तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. चला, मग पहिल्यांदा इथे लिहायचं काय? इथे लिहायचं पहिल्यांदा काय? देअरफॉर जॉइन ए बी अँड एसी अँड बीडी. म्हणजे एबी ला जोडायचं, एसी ला जोडायचं आणि बीडी ला पण जोडायचं. मग आता अशा पद्धतीनं जोडून झाल्यानंतर पुढे काय करायचं? पुढे करायचं ए पासून ह्या बीडी वर काय टाकायचा? परपेंडिक्युलर टाकायचा. देअरफॉर ड्रॉ, इथे एम नाव द्या. ड्रॉ अ perpendicular from point A to A पासून कोणाला परपेंडिक्युलर टाकायचं आहे? बीडी वर. टू बीडी अँड नेम द पॉइंट ऍज एम. म्हणजे काय करायचं? ए पासून ह्या बीडी वर परपेंडिक्युलर टाकायचं. जिथं परपेंडिक्युलर पडलंय तिथलं नाव काय द्यायचं? एम नाव द्यायचं. मग असं जर नाव दिलं, तर आपलं काय झालं बघा? ए सी बी एम. काय बनला? रेक्टँगल बनला. देअरफॉर ए सी डी एम इज अ रेक्टँगल. काय बनला? हा रेक्टँगल बनलेला आहे. तो रेक्टँगल बनला असेल, त्याच्या अपोजिट साइड कसं करायचं? रेक्टँगलच्या कॉन्ग्रेट असणार आहे. त्याच्यामुळं हा सी ए डीएम कसा असणार? कॉन्ग्रेट असणार आहे. सी ए कॉन्ग्रेंट डीएम अँड दुसरा कोण असणार आहे? एम कॉन्ग्रेंट सीडी. एम कॉन्ग्रेंट सीडी. हे दोघांचं रिझल्ट काय असणार आहे? अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. काय असणार आहे? अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. कारण रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात. अशा पद्धतीनं आपण काय करूया? डिस्टन्स काढून घेऊया. मला सांगा, ही जी काय सी आहे, पहिल्या सर्कलची रेडियस आहे आणि त्याची रेडियस किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. देअरफॉर किती लिहायचं? सीए इज इक्वल टू डीएम इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. मग मला सांगा, ही 4 असेल, तर ही पण किती आली? 4 आली. मला सांगा मित्रांनो, हे टोटल किती आहे? टोटल बीडी किती आहे? हे टोटल 6 सेंटीमीटर. बीडी किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. देअरफॉर बट बीडी बीडी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. मग आता मला सांगा, मला हा बीडी नको आहे. मला कोण पाहिजे? हा बीएम पाहिजे. कोण पाहिजे? बीएम पाहिजे. मग बीएम आता मला सांगा, हा बीडी कोणापासून बनलाय? डीएम प्लस एमबी. बीडी इज इक्वल टू डीएम प्लस एमबी. बीडी किती आहे? 6 आहे. डीएम किती आलाय? 4 आहे. मग ह्याच्यावर मी काढणार काय? एमबी काढणार. मग मला सांगा, एमबी किती मिळेल? एमबी मला मिळेल 2 सेंटीमीटर. एमबी मला किती मिळेल? 2 सेंटीमीटर. म्हणजे हा एमबी किती आला? हा एमबी किती आला बघा इथं. इथं एम आणि बी किती मिळाला? मला 2 सेंटीमीटर मिळाला. मग आता मला सांगा, हा अँगल आणि हा अँगल काय झाला? 90 डिग्री झाले. मग खालचा ट्रायंगल बघा कोणता? ए एम बी. इथं काय? इन ट्रायंगल ए एम बी. इन ट्रायंगल ए एम बी. अँगल ए एम बी इज इक्वल किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. देअरफॉर बाय युजिंग
पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम टाकलं काय असते? हायपोटेन्यूज कोण आहे? 90च्या समोरचा AB असणार आहे. AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. आता विचार राहतोय AB किती येणार आहे? विचार काय राहतो? AB किती येणार आहे? बट AB इज इक्वल काय असणार आहे? दोन सेंटरचे दोन सर्कलचे काय असणार आहे? रेडियसची बेरीज असणार आहे. म्हणजेच काय? AB किती असणार आहे? AE प्लस EB. AE प्लस EB किती येणार आहे? 4 अधिक 6 बरोबर 10 येणार आहे. अँड MB किती आलाय? MB इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. मग ह्या दोन किमती आता ह्याच्यात AB म्हणजे किती? 10चा स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर किती आलाय? AM काढायचा. AM स्क्वेअर प्लस MB किती आलाय? MB आलाय 2. 2चा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर किती आला? 100 आला. AM स्क्वेअर आहे असा. प्लस एक आहे ना 2चा स्क्वेअर 4 आला. आता हे प्लस इकडे मायनस होणार आहे. म्हणजे AM स्क्वेअर किती मिळणार आहे? 100 मधनं 4 गेलं 96 मिळणार आहे. पण मला M स्क्वेअर नका, मला काय पाहिजे? AM पाहिजे. काय पाहिजे मला? AM पाहिजे. मग याचं काय करणार? स्क्वेअर रूट घेणार 96. मग 96 कसं येणार? 16 इंटू 16 16 सांग 96. मग 16चा स्क्वेअर किती गेलं? 4 गेलं. आणि 6चा स्क्वेअर रूट निघत नाही, मग त्याला तसाच ठेवा 6. मग AM किती मिळाला? AM आपल्याला मिळालेला आहे 4 स्क्वेअर रूट 6. आणि AM एवढाच कोण असणार आहे? CD असणार आहे. AM एवढाच कोण असणार आहे? CD असणार आहे. Therefore, CD इज इक्वल टू AM इज इक्वल टू किती येणार आहे? 4 स्क्वेअर रूट ऑफ 6 येणार आहे. अशा पद्धतीनं बघा मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे. जर तुम्हाला गणित समजलेलं नसेल तर हे गणित परत एकदा पहा आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून ठेवा. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आपण अशा पद्धतीने आपला 3.2 एक्सरसाइज जो काय होता इयत्ता 10वीचा गणित कोणचा तिसरा धडा सर्कल, ज्याच्यावरून 3.2 एक्सरसाइज आपण एकदम व्यवस्थितरित्या सोडवलेला आहे. आणि या एक्सरसाइज मध्ये महत्वाची 2 गणित आहेत, ती म्हणजे 4थं आणि 5वं. अत्यंत 4थं आणि 5वं जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. चला, व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.